दरवर्षीप्रमाणे म्हणजे आपला तो पुण्याचा खरा तर वारसा आहे. आपल्याकडे आषाढी वारी येते, अनेक संतांच्या पालख्या येतात, वारकरी येतात. यावर्षी सुद्धा येतील. 9 आणि 10 हे 2 दिवस आपल्याकडे पुणे शहरात पालखी मुक्काम असणार आहे. 10 तारखेला आपण असं ठरवलंय, म्हणजे ही माझी संकल्पना आहे. लहान मुखी मोठा घास घेतलाय मी, पण अर्थातच पुणेकरांवर माझा विश्वास आहे की ते माझी साथ देतील म्हणून मी घेतलाय. मला असं वाटतं की आता जगात खूप अशांतता आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्या दिवशी पालखी आपल्याकडे मुक्कामाला येतील त्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी विश्व कल्याणासाठी आणि विश्व शांतीसाठी अनेक ओव्या रचल्या. त्यातली एक जी माऊलींची आहे ती म्हणजे पसायदान मागितलं त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी. तर 10 तारखेला रात्री 9 वाजता आपण सगळ्यांनी पसायदान म्हणायचं. आपण जिथे असू तिथून जॉईन व्हायचं, एकाच वेळी एकाच दिवशी. जिथे पालखी मुक्काम आहे तिथे वारकरी आणि आम्ही सगळेजण मिळून म्हणू. आणि जे पालखी मुक्काम स्थळी येऊ शकत नाहीत त्यांनी ऑनलाईन जॉईन व्हायचंय. आणि जॉईन होण्यासाठी QR कोड आहे, वेबसाईट आहे, ती आपल्याला सोशल मीडियाकडनं मिळेलच. पण एक मुखातून जेव्हा लाखो भक्त, आपल्यासारखे लाखो जन एक मुखातून एका वेळेला जेव्हा पसायदान म्हणतील त्यावेळेला त्याचे वेव्स आणि ती जी ऊर्जा निर्माण होईल समाज कल्याणासाठी, विश्व शांतीसाठी, ती वेव आणि ती जी ऊर्जा असेल ती अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी जॉईन व्हा, ही विनंती मी तुमच्याकडे करायला आले. तर आपण नक्की 10 तारखेला 9 वाजता ऑनलाईन भेटूया. आणि हा जो काही उद्देश आहे माझा, तो माझ्या मनातला एक शुद्ध भावना आहे. यामध्ये कुठलीही प्रचार प्रसिद्धी मिळावी किंवा त्याचं श्रेय मिळावा असं अजिबातच नाहीये. आपल्याकडे देव येत आहेत, देवाची माणसं येत आहेत आणि म्हणून आपली संस्कृती पुण्याची आहे सेवा करण्याची. आणि आत्ताच्या ह्या वर्षीच्या सोहळ्याला आपण सेवा वारी असं नाव दिलंय. सेवा हीच वारी, रामकृष्ण हरी असं एक स्लोगन आहे त्याला. तर आपण सगळ्यांनी नक्कीच 10 तारखेला रात्री 9 वाजता पसायदान नक्की म्हणूया, ही मी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती करते. धन्यवाद.